नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागतच आहे. जसं की आजपर्यंत आपण बरेचसे ग्रामरचे इंग्रजी व्याकरणाचे महत्त्वाचे टॉपिक्सचे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत. आजपासून आपण इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत, की ज्यातली जे पहिल्या युनिटमध्ये जी आपली पहिली पोएम आहे की ज्याचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर, ती आपण पाहणार आहोत. माझ्यासमोर पुस्तक आहे, तुम्हाला कदाचित पुस्तकाची आवश्यकता लागेल, ते तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. So before we start the poem, we are taking some of the important activities from the poem, or pre-listening activities and other activities. की या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला पोएमचं मिनिंग, तिचा अर्थ सांगणार आहे आणि काही प्री लिसनिंग ऍक्टिव्हिटीज सोडून घेणार आहे. त्यानंतर जो इंग्लिश वर्कशॉपचा असेल किंवा जो काही ऍप्रिशिएशन जो व्हिडिओ असेल तो मी सेपरेटली अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही संपूर्ण पोएम समजून घ्यायची असतील तर ही दोन्ही व्हिडिओ, हा सुरुवातीचा व्हिडिओ पाहून त्याच्यानंतर जे काही इंग्लिश वर्कशॉप किंवा अप्रिसिएशन साठी जो व्हिडिओ आहे तो देखील तुम्हाला पाहावा लागणार आहे. सो लेट्स गेट started. So this is the first activity, pre-listening activity. So it is important that it make clear some of the grammatical concepts of the student. So what is first? I refer to only one noun in a number. फक्त मी नामामध्ये फक्त एकच सांगतो, म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, आपण याला सिंग्युलर असं म्हणू शकतो. आपण याला सिंग्युलर म्हणू शकतो. आय क्वालिफाय अ नाउन. नाउनचं क्वालिफाय करणार कोण असतो? ऍडजेक्टिव्ह असते. सो आय एम अ ऍडजेक्टिव्ह. आय से मोर अबाउट अन ऍक्शन व्हर्ब. आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्हर्ब बद्दल मोर इन्फॉर्मेशन सांगणारा जो वर्ड असतो त्याला आपण काय म्हणतो? ऍडव्हर्ब म्हणतो. आय एम अ नेमिंग वर्ड. सो व्हॉट इज नेमिंग वर्ड? सो नेमिंग वर्ड इज अ नाउन. सो दीज आर दी पार्ट्स ऑफ अ स्पीच. नेक्स्ट, आय कॅन रिप्लेस नेमिंग वर्ड्स. मी नेमिंग वर्डला म्हणजे मी नाउनला काय करतो? रिप्लेस करतो. तर नाउनला रिप्लेस करणारा कोण आहे? प्रोनाउन आहे. आय अकंपनी नाउन्स प्रोनाउन्स अँड शो देअर रिलेशन टू अनदर वर्ड. की मी की नाउन किंवा प्रोनाउन सोबत येतो आणि त्यांचा अँड शो देअर रिलेशन टू अनदर वर्ड, की त्यांचा इतर शब्दांशी, इतर गोष्टींशी आपल्याला संबंध काय करतो? तो दाखवतो. यालाच आपण काय म्हणतो? प्रिपोजिशन. आय एम अ सेंटेन्स विथ अ सबऑर्डिनेट क्लॉज. की मी एक वाक्य आहे की ज्याच्यामध्ये एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज असणारा सेंटेन्स कोणता आहे आपल्याकडे माहित आहे की तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आय एम an action or being. I am an action or being, की मी एक ऍक्शन आहे, मी कृती दाखवतो. तर कृती दाखवणारा शब्द कोणता आहे? वर्ब आहे. आय एम an affix attached before word. affix की शब्दाच्या पूर्वी आपण ते जे काही आपण शब्द ऍड करतो आणि एक नवीन शब्द तयार करतो त्याला आपण काय म्हणतो? प्रिफिक्स असं म्हणतो. सो आय साऊंड द सेम बट डिफर इन स्पेलिंग अँड मिनिंग. की आय साऊंड द सेम, आवाज माझा सारखा आहे, बट स्पेलिंग अँड मिनिंग, पण माझं स्पेलिंग आणि माझं मिनिंग अर्थ कसा आहे? वेगळा आहे. तर मला काय म्हणतात? मग होमोफोन असं म्हणतात. आय एम अ वर्ड हॅव्हिंग नियरली द सेम मिनिंग. की मी असा एक शब्द आहे की ज्याच्यामध्ये माझा अर्थ कसा असतो? अगदी सारखाच असतो, ज्याला आपण काय म्हणतो? सिनॉनिम्स असं म्हणतो. आणि शेवटचं, आय कम बिफोर नाउन्स टू पॉइंट आउट डेफिनाइट और इनडेफिनाइट. की ते निश्चित आहे का अनिश्चित आहे हे मी ठरवतो. म्हणजे हे ठरवणारा मी कोण आहे? आर्टिकल. ऑफकोर्स यू नो द आर्टिकल्स ए अँड दी. सो दिस इज द प्री लिसनिंग ऍक्टिव्हिटीज. त्यानंतर मित्रांनो, टीनेजर्स नावाची आपली पहिली कविता आहे ही, आणि त्याच्यामध्ये ही चिटचॅट नावाची आकृती आहे. ऍक्च्युली चिटचॅट इज ऍक्टिव्हिटी दॅट स्टुडंट्स शुड ट्राय ऑन देअर ओन. की ही जी ऍक्टिव्हिटी आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः ट्राय करायची असते, स्वतः आपापल्या ग्रुपमध्ये किंवा क्लास डिस्कशन मध्ये ही ऍक्टिव्हिटी करायची असते. तरी पण आय एम जस्ट टेलिंग इन शॉर्ट. मी फक्त थोडंसं शॉर्ट मध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 to 6 and discuss, give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take decision, what do you generally do? 5 ते 6 विद्यार्थ्यांनी म्हणून ही कृती करायची आहे आणि तुम्हाला 1 ते 5 नुसार याला रेटिंग द्यायचं आहे. तर काय बघा, ती रेटिंग काय असते, तुम्हाला नेमकं काय द्यायचं त्या रेटिंग मध्ये? तर बघा,
तो क्वेश्चन काय, वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स व्हॉट डू यू जनरली डू, की जेव्हा तुम्हाला महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात तुम्ही तेव्हा काय करता. मी फक्त तुम्हाला थोडासा अर्थ सांगणार आहे, बाकी तुम्ही रेटिंग तुम्ही स्वतः देऊ शकता. कन्सल्ट युअर पेरेंट्स एल्डर्स, की जेव्हा तुम्हाला एखादा महत्वाचा डिसिजन घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही काय करता, तुमच्या पॅरेंट्सना किंवा तुमच्या एल्डर्सना, तुमचे जे कोणी वडील धाडील असतील तुमच्या घरातील त्यांच्याशी डिस्कस करता. बी, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस, की तुमच्या मित्रांना सल्ल्यासाठी काय करता, एक त्यांच्याशी संपर्क साधता किंवा त्यांचा एखादा सल्ला घेता. सी, प्रे टू गॉड फॉर गायडन्स, ही मदत करण्यासाठी देवाला काय करता, हात जोडून प्रार्थना करता. थिंक डीपली इन सायलेन्स, किंवा एकांतामध्ये खूप खूप एकांतामध्ये काय करता, सखोल असा त्या गोष्टीवर विचार करता. आस्क युअर टीचर फॉर हेल्प, किंवा तुमच्या शिक्षकांना मदतीसाठी काय करता, याचना करता, विनंती करता. अँड द लास्ट, टॉस अ कॉइन टू डिसाइड, किंवा एखादं नाणं टॉस करून तुम्ही ठरवता की तुम्हाला कोणता डिसिजन घ्यायचा. सो प्लीज ट्राय टू राईट देअर आन्सर्स और ट्राय टू गिव्ह द रेटिंग ऑन युअर ओन. याची रेटिंग किंवा त्यांचे आन्सर्स तुम्हाला काय स्वतः करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ही पोएम, ह्याच्या काय ऍक्टिव्हिटी पहा तुम्ही. इन पोएट्री व्हेरी ऑफन देर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डिरेक्टली टू अन ॲबसेंट पर्सन अँड ॲबस्ट्रॅक्ट आयडिया और थिंग ऑब्जेक्ट, की कवितेमध्ये वारंवार देर आर लाईन्स इन विच पोएट सीम्स टू टॉक डिरेक्टली टू अन ॲबसेंट पर्सन, की कवी अगदी सरळ सरळ एखाद्या अमूर्त व्यक्तीशी, एखाद्या अमूर्त संकल्पनेशी, एखाद्या अमूर्त गोष्टीशी सरळ सरळ ती समोर आहे असं समजून बोलतो. हे असं बऱ्याच कवितेमध्ये ऑफन म्हणजे वारंवार दाखवला जातो. सो सच अ टॅक्टिक डिव्हाइस युज्ड बाय द पोएट इज द फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी, की अशा प्रकारच्या एखाद्या अमूर्त गोष्टीला, एखाद्या अमूर्त संकल्पना, एखादी अमूर्त व्यक्ती आपल्या समोर आहे, ती नसताना देखील ती आपल्या समोर आहे असं समजून, तिला उद्देशून जेव्हा कवी काहीतरी बोलतो, जे काही बोलतो, त्याच संकल्पनेला इंग्रजीमध्ये आपण ॲपोस्ट्रॉफी नावाचा अलंकार असं म्हणतो. यालाच मराठीतून परोक्ष संबोधन अलंकार असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या फिगर ऑफ स्पीचचा डिटेल व्हिडिओ 2 भागामध्ये मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. याची उदाहरणं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. मग ॲपोस्ट्रोफी अशा प्रकारच्याच जे एखादी व्यक्ती, एखादी अमूर्त संकल्पना, एखादी गोष्ट की ती आपल्या समोर नसते, पण आपण ती आपल्या समोर आहे असं समजून, असं कल्पून तिच्याशी जेव्हा बोलतो, तेव्हाच अशा प्रकारच्याच टॅक्टिक डिव्हाइस किंवा जी संकल्पना इंग्रजीमध्ये वापरली जाते तिलाच आपण काय म्हणतो, ॲपोस्ट्रॉफी किंवा परोक्ष संबोधन अलंकार असं म्हणतो. सो लुक ॲट द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. सो इट इज अ rhyming poem that kids are used to sing in their nursery age, की नर्सरी मध्ये आपण ही सॉन्ग ऐकतो नेहमी, की ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. अशा प्रकारचे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, की तो कवितेतला जो मुलगा आहे तो ताऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ताऱ्याशी बोलणं शक्य आहे का? नाही. डेथ वेअर इज दाय स्टिंग. डेथ, डेथ मृत्यू ही एक कटू सत्य आहे, कटू सत्य आहे, पण ती एक अमूर्त गोष्ट आहे. पण कवी काय म्हणतो, डेथ व्हेर इज दाय स्टिंग. दाय म्हणजे युअर, जुन्या इंग्रजी तुला शब्द आहे बघा तुम्ही. दाय मीन्स युअर, की हे मृत्यू तुझा काटा कुठे आहे, तू मला कधी टोपणार आहे. अशा प्रकारच्या अमूर्त गोष्टीची कवी काय करतो, बोलतो. त्याच्यानंतर बघा, ओ केवमॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. ओ केवमॅन, की गुहेत राहणाऱ्या माणसाला उद्देशून कोणी कवीने म्हटलेलं आहे की मला सुद्धा तुझ्यासोबत राहायचं होतं. अशा प्रकारच्या अमूर्त गोष्टी समोर आहेत असं बोलण्याची जी काही एक टॅक्टिक डिव्हाइस असते, जी काही टेक्निक असते, आपण त्याला ॲपोस्ट्रॉफी असं म्हणतो. आता खाली दिलेले ॲपोस्ट्रॉफीचे एक्झाम्पल्स आपल्याला काय स्वतःवर कम्प्लीट करायचे आहेत. नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपोस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. ओ लाईफ, ओ लाईफ. आता ओ लाईफ, लाईफ ही एक अमूर्त गोष्ट आहे. ओ लाईफ हाऊ वंडरफुल यू आर, असं तुम्ही लिहू शकता. ओ लाईफ हाऊ वंडरफुल यू आर. डिअर गॉड प्लीज, डिअर गॉड. आता देव काय आपल्या समोर नसतो, पण आपण देव समोर आहे असंच कल्पून काय करतो, देवाशी बोलतो, तेव्हाच हा अलंकार होतो. डिअर गॉड प्लीज शो मी द करेक्ट पाथ ऑफ माय राईट. बुक्स यू आर माय रिअल फ्रेंड्स.
Exam, I wish I could face you without any preparations. Oh, you beautiful sky, you look so pretty from the earth. अशा प्रकारे तुम्ही हे जे apostrophe जे एक्झाम्पल्स आहेत ते काय करू शकता, तुमच्या स्वतः पूर्ण करू शकता. चला तर मग आता सुरुवातीला जाऊया, आपल्या पोएम कडे जाऊया की टीनेजर्स प्रेयर नावाची जी एक सुंदर कविता आहे, ती सुंदर कविता जे मोर्श नावाच्या एका कवीने लिहिलेली आहे. अतिशय सुंदर आहे. सो इन दिस पोयम द पोएट speaks as if he is a teenager and wanted to tell the real condition of his mind to the God, and he urges God, he pleads God to show him the right path that leads him to the टेम्पल ऑफ स्पीक ऑफ सक्सेस. की या कवितेमधून या टीनेजर्सने, त्या किशोरवयीन मुलाने, कवीने देवाला विनंती केलेली आहे. की काय विनंती केलेली आहे की आपल्या जीवनाचा एक मला चांगला मार्ग दाखव, जेणेकरून मी यशाच्या सर्वोच्च शिखरावर काय करेल, पोहोचेन. तर आता आपण काय करूया, या कवितेचा स्टँजा बाय स्टँजा आस्वाद घेऊया. तर तुम्ही पुस्तक समोर ठेवू शकता. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. तर याचा आपल्याला मिनिंग अशा प्रकारे सांगता येईल. हिअर द पोएट स्पीक्स ॲज ही इज अ टीनेजर अँड वॉन्टेड टू टेल द कंडिशन ऑफ द माइंड ऑफ द टीनेजर्स. की या ठिकाणी कवी एक टीनेजर आहे आणि त्याच्या मनाची जी काही द्विधा अवस्था आहे, ती द्विधा अवस्था तो या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ऍट द व्हेरी डेलिकेट टाइम ऑफ हिज लाईफ. सो द टीनेज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, वन ऑफ द मोस्ट डेलिकेट टाइम ऑफ एव्हरी टीनेजर्स लाईफ. की प्रत्येक किशोरवयीन मुलांच्या जीवनातला सर्वात महत्वाचा काळ म्हणजे हा टीनेज असतो, ही किशोरावयीन अवस्था असते. आणि याच अवस्थेमध्ये तो मुलगा काय म्हणतो, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. तर काय म्हणतो की आय मीन्स द टीनेजर्स. हिअर द टीनेजर्स हॅव न्यू बिगिनिंग्स ईच अँड एव्हरी डे अँड न्यू थिंग्स टू डू. He tells us that we have to make new decisions, whether that they are easy or difficult ones. We ourselves to choose them firmly, and we have to decide what way we are going to walk further. की या ठिकाणी तो मुलगा, तो किशोरवयीन मुलगा काय म्हणतो, कवी काय म्हणतो की प्रत्येक दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन सुरुवात करण्याचा असतो. की प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी निर्णय, काही ना काहीतरी असते, ते ठाम असे निर्णय आपल्याला काय करावे लागतात, घ्यावयाचे असतात. आणि ते स्वतःलाच घ्यायचे असतात. मग आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. की तो मीच आहे की ज्याला हे निर्णय स्वतः घ्यावे लागतात. स्वतः आपल्या जीवनाचा जो एक मार्ग आहे तो मला स्वतःच काय करावा लागतो, ठरवावा लागतो. म्हणूनच तो काय म्हणतो की आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. जो काही निर्णय आहे, जो काही रस्ता आहे, तो माझा मला स्वतःचा निवडायचा असते. आणि प्रत्येक दिवशी मला काही ना काहीतरी नव्याने सुरुवात करायचं असते. सो द नेक्स्ट स्टँजा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. तर या ठिकाणी काय सांगितलेलं बघा, या स्टँजामध्ये कवी काय सांगतात बघा, की द पोएट इज जस्ट ट्राइंग to tell us that the dilemma of the teenager's mind. The teenager has many things in front of him, so he has to choose between two. One path goes on the positive and the right way with the great things, with the great success, and the other path can lead him to great distress or gloominess in the लाईफ. की तो काय म्हणतो की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ माय लाईफ. की माझा जो जीवनाचा रस्ता आहे तो मी काय करू शकतो, स्वतः निवडू शकतो. मग सो द टीनेजर्स हॅव टू डिसाइड बिटवीन टू पाथ्स. वन पाथ that lead him to great success and other lead him to great
डिस्ट्रेस. की या याच्यामधून तो काय म्हणत आहे की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. या ठिकाणी डार्कनचा मीनिंग दिलेला आहे. हेअर इट रेफर्स टू इव्हिल, वाईट किंवा अंधकारमय असं म्हणू शकतो. आणि डिस्ट्रेस ग्रेट वरी अँड स्ट्रेन, अतिशय चिंताग्रस्त किंवा अतिशय दुःखाचं. की तो मुलगा काय म्हणतो की जो काही रस्ता निवडायचा आहे तो माझा मलाच निवडायचा आहे. मग माझ्याकडे दोन पर्याय आहेत. असा रस्ता, द रोड दॅट आय चूज, द वन रोड दॅट टेक मी दॅट लीड्स मी टू द ग्रेट सक्सेस अँड अदर्स लीड्स मी टू ग्रेट डिस्ट्रेस. की जर मी चांगला रस्ता निवडला तर निश्चितच मी यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणार आहे. आणि जर मी अंधकारमय थोडासा वाईट वेगळा रस्ता जर निवडला तर तो कदाचित मला खूपच दुःख, खूपच यातना देणार, हे मात्र निश्चितच. असं हा कवी, हा टीनेजर, हा किशोरवयीन मुलगा काय करतो आपल्याला म्हणतो. त्यानंतर पुढच्या स्टँजामध्ये तो काय म्हणतो बघा. So he prays God. So please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. So the boy urges the God to open his eyes to clearly see what is going around him. तो देवाला अर्थ विनंती करत आहे की देवा माझे डोळे काय करतो वेळेतच उघड, जेणेकरून माझ्या सभोवताली ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी माझ्या सभोवताली घडत आहेत त्या गोष्टी मला स्पष्टपणे दिसल्या पाहिजे, त्या गोष्टींची मला जाणीव झाली पाहिजे. त्यामुळे तू काय कर, माझे डोळे तू उघड, मला त्याच्या सभोवतालच्या गोष्टींची, चांगल्या वाईटांची काय कर, मला तू जाणीव करून दे. अँड हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. And give me the power, give me the enough strength that I always stand with what is right and bring something best in myself. तो काय म्हणतो की हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, की नेहमी सत्याच्याच, खऱ्याच्याच बाजूने उभं टाकण्याची शक्ती तू काय कर मला दे, आणि मला जास्तीत जास्त सर्वोत्तम करण्याचा तू काय कर, प्रयत्न कर. अशा प्रकारे तो देवाला काय करतो, विनंती करतो. सो इन द थर्ड स्टँजा तो काय म्हणतो बघा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. त्या टेम्पटेशनचा मिनिंग या ठिकाणी दिले बघा. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग, की एखादी चुकीची गोष्ट करण्याची तीव्र इच्छा, यालाच आपण काय म्हणतो, टेम्पटेशन असं म्हणतो. मुलगा काय म्हणतो की द टीनेजर अर्जेस प्रेज गॉड टू गिव्ह हिम इनफ स्ट्रेंथ, इनफ पॉवर टू से नो टू टेम्पटेशन. की जेव्हा या मुलाची एखादी वाईट गोष्ट करण्याची अतिशय तीव्र इच्छा होईल, काहीतरी वाईट करण्याची ज्याची इच्छा होईल, तेव्हा त्याला नको म्हणण्याची पुरेशी ताकद तू काय कर, माझ्यामध्ये निर्माण कर, असं मुलगा तो देवाला म्हणतो. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे, जेणेकरून अशा प्रकारच्या जर मी एखाद्या वाईटाला जर बळी पडलो तर तो मार्ग, ती गोष्ट मला अंधकारमय जीवनाकडे घेऊन जाईल, मला त्याचा खूपच पुढे चालून त्रास होईल. म्हणूनच तो काय म्हणतो की टेम्पटेशनला, अशा प्रकारच्या वाईट गोष्टीला नको म्हणण्याचं पुरेसं बळ काय करतो माझ्याकडे दे, जेणेकरून मी येणाऱ्या भविष्यासाठी की या सर्व वाईटापासून काय करेल, वाचेल, स्वतःला काय करेल, दूर ठेवेल. अँड आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे, की आता मी माझी बॉडी फिट ठेवी, म्हणजे मी तंदुरुस्त राहील, म्हणजे काय करेल की मी माझं चारित्र्य जे आहे काय करेल, अगदी स्पष्ट पवित्र ठेवेल, कोणत्याही वाईटाचा मी तिरस्कार करेन आणि चांगल्याचा नेहमीच मी स्वीकार करेल. की पुढच्या जीवनामध्ये जे काही द problems, the difficulties that I am going to face in my life, so give me enough power, strength that I can easily face some of the difficulties that I might face in my future. So that is why,
सो यू ट्राय टू फिट सो माय बॉडी फॉर द फ्युचर डिफिकल्टीज, की काय कर, जेणेकरून भविष्यात जी काही संकट येणार त्या संकटांना मी काय करेल, अगदी सहज सामोरा जाईल तशी एक शक्ती तू काय कर मला दे. आणि शेवटच्या स्टँडामध्ये कवी काय म्हणतात बघा की, तर वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट I will see that life is lived its very best with you walking next to me. कि when my teenage years are over, कि when I will grow young living away from my teenage, की जेव्हा मी प्रौढावस्थेमध्ये प्रवेश करीन, माझे किशोरवयीन जे काही माझं किशोरवयीन अवस्था सोडून मी जेव्हा या प्रौढावस्थामध्ये प्रवेश करीन, सो आय विल बी हॅपी टू नो द लाईफ आय लिव्ड व्हॉट एव्हर एज इट इज द बेस्ट वन. की जेव्हा मी प्रौढावस्थेमध्ये जाईल तेव्हा मला त्याची जाणीव होईल की मी जे काही जीवन जगलोय, सो इट वॉज वन ऑफ द बेस्ट, की ते कसं होतं, अगदी सर्वोत्तम होतं. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. मी जे काही माझ्या किशोरवयीन जीवन जगलेलं आहे ते जीवन कसं होतं, अगदी सर्वोत्तम होतं. विथ वॉकिंग नेक्स्ट टू मी, अँड सो आय लिव्ड दिस लाईफ ओनली विथ द कंपनी ऑफ यू, द कंपनी ऑफ गॉड, बाय डुईंग ग्रेट डीड्स. की ज्या काही चांगल्या गोष्टी मी तुझ्याच मदतीने, तुझ्याच पाठिंब्याने, तुझ्याच आधाराने मी जे काही जगलो ते जीवन, ते फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्यामुळेच मी काय झालेलं आहे. तूच मला वेळोवेळी मदत केलेली आहेस, त्यामुळे तूच मला वेळोवेळी योग्य सत्याचा मार्ग दाखवलेला आहे. म्हणूनच मी जे काही माझं किशोरवयीन जीवन जगलेलं आहे ते जीवन अतिशय चांगलं होतं, ते सर्वोत्तम होतं, अशी मला त्याची जाणीव होईल. म्हणूनच तो मुलगा काय म्हणतो की तू काय कर, तू मला मदत कर, जेणेकरून मी एका यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाईल आणि जे काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टीपासून मी काय करेल, परावर्त होईल, त्याचा मी स्वीकार करणार नाही किंवा त्या मार्गाने मी देखील जाणारच नाही. सो इन दिस पोएम, सो द पोएट इज ट्राइंग टू टेल द डायलेमा ऑफ द teenagers. So teenage, as I told you, the teenage is one of the most important age in each and every teenagers. की ही जी किशोरावस्था असते त्या किशोरवयीन मुलांसाठी प्रत्येकाच्या एक अतिशय महत्वाची असते. कारण हीच अवस्था अशी असते की त्या मुलाचं, त्या जे कोणी किशोरवयीन असतील त्यांच्या भविष्यावर अतिशय एक सखोल असा परिणाम पडलेला असतो. आणि म्हणूनच याच कवितेतून कवी याला देवाला विनवणी करत आहे की या टीनेज अवस्थेमध्ये तू काय कर, मला योग्य ते मार्गदर्शन कर, जेणेकरून मी यशाच्या शिखरावर जाईन, जेणेकरून मला जे काही मी किशोरवयीन जीवन जगलेलं आहे ते मला खूप चांगलं होतं आणि ते चांगलंच होतं अशी म्हणायची माझ्यामध्ये म्हणजे मला वाटेल, की जेणेकरून मी जे काही जीवन जगलो ते तुझ्या आधाराने जगलो, ते खूप चांगलं होतं. मला पुन्हा की माझं जे जीवन जगलो ते खूप वाईट होतं असं पश्चाताप करण्याची वेळ देऊ नको, तेव्हा तू काय कर, मला वेळेचा रस्ता दाखव, अशी विनवणी या कवी या कवितेच्या माध्यमातून देवाला करत आहेस. ही कविता जे मोर्स यांनी लिहिलेली आहे. याच्या जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या काही इंग्लिश वर्कशॉप आहेत किंवा जे ऍप्रिशिएशन आहे, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, ते देखील पाहायला विसरू नका.